या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। जनाब संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन पोट तिडकीनं बेंबीच्या देठापासून ओरडत काँग्रेस वाढली पाहिजे, काँग्रेसमध्ये इतर पक्षानं विलीन झालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मांडली। मुळामध्ये उभाटा गट वाढण्यासाठी जेवढा प्रयत्न संजय राऊत करत नाहीत त्याच्यापेक्षा जास्त प्रयत्न काँग्रेस वाढली पाहिजे आणि राहुल गांधी पंतप्रधान पदावर बसले पाहिजे यासाठी संजय राऊत प्रयत्न करतायत। आधी सांगितलं ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने काँग्रेस पक्षामध्ये आपला पक्ष विलीन करावा, शरद पवार साहेबांनी आपला पक्ष विलीन करावा। जर वेगवेगळे पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन करायचे असतील तर मग संजय राऊत उभाटा गटाचं विसर्जन हे काँग्रेसमध्ये करणार आहेत का? उभाटा गटाचं काँग्रेसमध्ये विसर्जन करून राहुल गांधी यांना काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून संजय राऊत घोषणा करणार आहेत का? याचं उत्तर आधी संजय राऊतांनी दिले पाहिजे। उभाटा गट वाढवण्यासाठी किंवा उभाटा गटाची भूमिका मांडण्यासाठी जबाबदारी संजय राऊतवर असताना फक्त आणि फक्त राहुल गांधींची भूमिका मांडण्याचं काम आणि काँग्रेस वाढवण्याचा प्रयत्न संजय राऊत यांच्या मार्फत केला जातोय। आणि आज ज्या पोट तिडकीनं संजय राऊत भूमिका मांडतायत त्यावरून स्पष्ट होतंय की संजय राऊत उभाटा गटाचं मीठ खातायत, चाकरी मात्र काँग्रेसची आणि राहुल गांधींची करतायत। मुळामध्ये राहुल गांधी काँग्रेस वाढवण्यासाठी प्रयत्न करतायत का काँग्रेस संपवण्यासाठी प्रयत्न करतायत याचं उत्तर एकदा संजय राऊतांनी दिलं पाहिजे। राहुल गांधींच्या नेतृत्वात आजपर्यंत 99 ठिकऱ्या वाजवण्याचं काम हे महाराष्ट्रामध्ये झालं, देशामध्ये देखील झालंय। त्यामुळे काँग्रेस हे नाकर्ते लोकांची पार्टी आहे हे वेळोवेळी सिद्ध झालंय। आता देखील ज्या पद्धतीनं संजय राऊत वायफळ बडबड करून काँग्रेस वाढू अशा पद्धतीची भूमिका घेत आहेत, पण एक गोष्ट नक्की आहे की काँग्रेस वाढणार नाही, उलट काँग्रेसच्या तुकडे पडून काँग्रेसच्या ठिकऱ्या उडून काँग्रेस वेगवेगळ्या पक्षामध्ये आणखी विलीन होईल। मुळामध्ये वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे मूळ विचार वाढवण्यासाठी संजय राऊतांनी साहेब ठाकरे यांचे पायदळी तोडून त्यांचे विचार बाजूला सारून तुम्ही काँग्रेसच्या दावणीला आपला पक्ष बांधला। सोनिया गांधींच्या दावणी तर बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं ज्या दिवशी उभाटा गटाची किंवा शिवसेनेची काँग्रेस होईल त्या दिवशी मी माझं दुकान बंद करेल। खरं तर उद्धवजी ठाकरे यांनी आपलं दुकान बंद करायची गरज होती। उद्धवजी ठाकरे यांनी आपलं दुकान बंद केलं नाही तरी महाराष्ट्रातल्या जनतेनं उद्धवजी ठाकरे यांचं दुकान बंद करून टाकलं। महाविकास आघाडीच्या दुकानाला सेटर लावण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं केलंय। त्यामुळे संजय राऊत वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे शब्द खरे करणार आहेत आणि एक दिवस उभाटा गटाचं दुकान बंद करून त्याला काँग्रेसमध्ये विलीन करणार आहेत। मुळामध्ये संजय राऊतांनी काँग्रेसकडनं सुपारी घेतली आहे। त्यांना असं विचारलं की उभाटा गटामध्ये विभाटा गटाच्या समविचारी लोकांना घ्यायचं तर ते त्याबद्दल तयार नाहीत। त्यांना माहित आहे की राज ठाकरे हे उद्धवजी ठाकरेंच्या पक्षामध्ये आपला पक्ष विसर्जित करणार नाहीत। राज ठाकरे हे काँग्रेसच्या दावणीला जाऊन बसणार नाहीत याची पूर्ण कल्पना उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊतांना देखील माहिती आहे। खरं तर संजय राऊतांनी उभाटा गट वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, परंतु उभाटा गट संपवण्याची सुपारी घेतल्यामुळं ते ना राज ठाकरेंना शिवसेनेमध्ये उभाटा गटामध्ये येण्याचं आव्हान करतायत ना इतर कोणाला उभाटा गटामध्ये येण्याचं आव्हान करतात। प्रादेशिक पक्ष मजबूत करण्याबद्दल संजय राऊतांना भूमिका विचारली तेव्हा ते मूग गिळून गप्प बसले। त्यांना माहित आहे की प्रादेशिक पक्षाचं नाव काढल्यानंतर उद्धवजी ठाकरे मजबूत होतील, राज ठाकरे मजबूत होतील, परंतु राज ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांचा पत्ता कट करण्याची जबाबदारी संजय
उभाटा गट संपला तरी संपले, परंतु काँग्रेस वाढली पाहिजे ही एकच भूमिका आणि एकच अजेंडा घेऊन संजय राऊत काम करतायत. भारतामध्ये ज्याच्या बाजूने संजय होता ते कौरव होते आणि आता संजय कुणाच्या बाजूने आपल्या सगळ्यांना माहिती आहे. संजय नावाचं पात्र हे धृतराष्ट्राच्या बाजूने होतं, हे कौरवाच्या बाजूने होतं. त्यामुळं महाविकास आघाडी ही कौरव आहे तर NDA ही पांडवाची भूमिका करते. ज्या पद्धतीनं अर्जुन या देशाचं नेतृत्व करत होता महाभारताच्या काळामध्ये, अगदी त्याच पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अर्जुनाची दृष्टी ठेवून आपला देश पुढे गेला पाहिजे यासाठी प्रयत्न करतायत. संजय राऊत, तुम्ही स्वतः शकुनी मामा, संजय, दुःशासन या भूमिकेमध्ये सातत्यानं महाराष्ट्राला बघायला मिळाल्यात. त्यामुळे तुम्ही कौरव आणि पांडवाच्या गोष्टी करू नये. ज्यांच्या बाजूने संजय असतो ते कायम कौरव गटामध्ये असतात, तर त्याच्या विरोधात लढणारे हे पांडव असतात. अयोध्येच्या राम मंदिर प्रकरणामध्ये जे काही आरोप केले जातात त्या प्रकरणामध्ये राम मंदिर ट्रस्टने उत्तर दिलेले आहे. या प्रकरणात काही चुकीचं झालं असेल तर निश्चितपणे कारवाई केली जाईल. परंतु संजय राऊतांना राम मंदिराबद्दल बोलण्याचा अधिकार आहे का? मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे अशा पद्धतीच्या घोषणा देऊन राम मंदिर आंदोलनाची खिल्ली उडवणारे संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे होते. त्यामुळे त्यांनी राम मंदिरावर न बोललेलं बरं. ज्यांनी रामाचं अस्तित्व नाकारलं, ज्यांनी रामाच्या अस्तित्वाचे पुरावे मागितले, अशा काँग्रेसला पाठिंबा देण्याचं पाप हे उभाटा गटाने केलंय. त्यामुळे त्यांनी राम मंदिरावर अश्रू गाळण्याची काही गरज नाही. राम मंदिराची चर्चा करण्यासाठी, राम मंदिराबद्दल भूमिका घेण्यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राम मंदिर निर्माण ट्रस्ट आहे. राम मंदिर निर्माण ट्रस्टच्या माध्यमातून काही लोकांनी चुकीचं केलं असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल. परंतु ज्यांनी प्रभू रामचंद्रांना विरोध केला, ज्यांनी राम मंदिराच्या आंदोलनाची खिल्ली उडवली, अशा उभाटा गटाला, संजय राऊतांना त्यावर बोलण्याचा अधिकार नाही. संजय राऊतांना इतकंच सांगायचंय, उद्धवजी ठाकरे यांनी अयोध्येत जावं का नाही जावं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. परंतु उभाटा गटानं संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांनी राम मंदिरात जाण्यापेक्षा औरंगजेबाच्या कबरीवर जाणं पसंत केलंय. गेल्या काही दिवसापासून औरंगजेबाच्या कबरीवर माथा ठेकायचा, अफजल खानाच्या कबरीचा हे उभाटा आणि हाच उभाटा गटाचा अजेंडा झालाय. त्यामुळे त्यांना राम मंदिर प्रिय नाही. जेव्हा राम मंदिराची स्थापना होत होती त्यांना पूजेसाठी बोलवलं, बसून राहिले, परंतु अयोध्येला गेले नाहीत. आता देखील राम मंदिराला ते दर्शनाला जातील का मला शंका आहे. कारण त्यांना राम मंदिरपेक्षा औरंगजेबाची कब्र, अफजल खानाची कब्र जास्त प्रिय आहे. त्यामुळे ते अफजल खान आणि औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकायला नक्की जातील. राम मंदिरात जातील का नाही याबद्दल मला देखील शंका आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेलाही शंका आहे. संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पत्रकार परिषदेवर बोलू नये. नरेंद्र मोदीजी हे सातत्यानं जनतेशी संवाद करत असतात, लोकांमध्ये असतात, 24 तास जनसेवा करतात, 24 तास जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेतली काय नाही घेतली काय काही फरक पडत नाही, कारण ते रोज जनतेच्या प्रश्नांची उत्तरं देत असतात आणि जनतेचे प्रश्न सोडवत असतात. मुळामध्ये संजय राऊत रोज सकाळी उठून पत्रकार परिषद घेतात. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आजपर्यंत काय दिवे लावलेत याचं उत्तर एकदा संजय राऊतांनी दिलं की मग लक्षात येईल की संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेचा काय फायदा होतो. संजय राऊतांनी आपल्या खासदार निधीतून 25 वर्षापासून संजय राऊत उभाटा गटाचे सभेचे खासदार आहेत, त्यांना खासदार निधी मिळतो.
या खासदार निधीतून संजय राऊतांनी जनहिताचं, देशहिताचं, महाराष्ट्र हिताचं एक काम केलेलं दाखवावं, मग त्यांना लक्षात येईल की त्यांनी नेमकं काय केलंय. ना चांगली शाळा बांधली, ना एखादं रुग्णालय उभारलं, ना सर्वसामान्य नागरिकांसाठी एखादा रस्ता बांधला. 25 वर्ष तुम्ही आमदार आहात, खासदार आहात, तुमच्या खासदार निधीतनं एका दमडीचं जनहिताचं काम केलं नाही. आणि तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना प्रश्न विचारतायत. मोदीजी जनतेचे प्रश्नाची उत्तरं कामातून देत असतात, सातत्यानं जनतेच्या मध्ये असतात, जनतेच्या संपर्कात असतात, प्रश्न सोडवण्याचं काम करतात. पत्रकार परिषद घेऊन जर का नेता झाला असता तर संजय राऊत हे अंतराळातले राष्ट्रीय अध्यक्ष झाले असते, पृथ्वीवरचे नाही, अंतराळातले राष्ट्रीय अध्यक्ष झाले असते. एवढ्या पत्रकार परिषदा संजय राऊत यांनी गेल्या 5 वर्षामध्ये घेतल्यात. पत्रकार परिषद घेऊन देशाचा विकास होत नाही. संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेऊन नेमके कुठले दिवे लावले हे एकदा सांगितलं पाहिजे. मुळामध्ये अभिजित दिपके आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा संजय राऊतांनी फोटो ट्विट केला. हा फोटो खोटा असल्याचं लक्षात आल्यानंतर लगेच ते ट्विट डिलीट करून पळपुटेपणा करण्याचा प्रयत्न, ज्याला मराठीमध्ये थुंकलेल्याला चाटणं म्हणतात, तशा पद्धतीनं थुंकी टाकून पुन्हा चाटण्याचा प्रयत्न संजय राऊतांनी केला आणि ते ट्विट डिलीट केलं. संजय राऊत, तुमच्याकडे काही पुरावे असतील तर पुरावे द्या. मुळामध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी दिसतायत. अभिजित दिपकेच्या आंदोलनाला तुम्हाला समर्थन द्यावं लागलं कारण काँग्रेसने तुम्हाला दट्टू दिला. काँग्रेसने सांगितलं की अभिजित दिपके आणि काँग्रेस पार्टीच्या विरोधात बोलायचं नाही. मग संजय राऊत आज पुन्हा नाक घासत समोर आले आणि नाक घासून अभिजित दिपकेला पाठिंबा देतोय, कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा देतोय, अशा पद्धतीची भूमिका सांगावी लागली. कारण काल याच कॉक्रोच जनता पार्टीच्या विरोधामध्ये बोलणारे संजय राऊत आज युटर्न घेऊन त्यांचं समर्थन करतात. हे काँग्रेसच्या सांगण्यावरून संजय राऊत करतात. बसल्यानंतर आपल्या भूमिकेपासून युटर्न घ्यावा लागलाय. मुळामध्ये रोहित पवारांनी शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग आंदोलन करण्याच्या ऐवजी स्टंटबाजी त्याग आंदोलन केलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी अन्नत्याग आंदोलन करू नये, त्यांनी स्टंटबाजी त्याग आंदोलन करावं. कारण त्यांच्या स्टंटबाजीला महाराष्ट्र वैतागलेला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केली आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर 30 तारखेनंतर कर्जमाफीचे लाभ मिळतील. हे माहीत असताना स्टंटबाजी करण्यासाठी रोहित पवार फक्त आणि फक्त प्रसिद्धीसाठी रोज खोटे आरोप करतायत. त्यामुळे माझा रोहित पवारांना सल्ला आहे, त्यांनी अन्नत्याग आंदोलन करण्याच्या ऐवजी स्टंटबाजी त्याग आंदोलन केलं तर जास्त हिताचं होईल. एका बाजूला संजय राऊत म्हणतात की शरद पवार गटाने काँग्रेसमध्ये विलीन करावं आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतो की सोलापूरमध्ये काय होतंय. संजय राऊत जे बोलतात त्याच्या विरोधामध्ये सगळं होतंय. आपण सोलापूर विधान परिषद असू द्या, महाराष्ट्रातल्या 17च्या 17 विधान परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा विजय होणार आहे. लोकांचा वाढता पाठिंबा हा महायुतीच्या उमेदवाराला येतोय. सोलापूरची विधान परिषद जागा आम्ही अतिशय चांगल्या मार्जिनने जिंकू. मराठवाड्यातली असेल, विदर्भातली असेल, उत्तर महाराष्ट्रातली असेल, या सगळ्या विधान परिषदेच्या जागावर महायुतीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीची घटना घडली असेल तर त्या प्रकरणामध्ये सरकार गांभीर्याने दखल घेईल. हे कोण समाजकंटक आहेत त्या समाजकंटकांना देखील ताब्यात घेण्याचं काम केलं जाईल. कितीही दगडफेक केली, काहीही केलं तर फरक पडणार नाही. अशा समाजकंटकांना अटक करण्याचं काम, बेड्या ठोकण्याचं काम हे यंत्रणांच्या मार्फत निश्चितपणे केलं जाईल.
मुळामध्ये संदीप देशपांडेजी, तुम्ही पेट्रोल वाटण्यापेक्षा आपला पक्ष कसा वाढेल याचा विचार करा. सातत्यानं नौटंकी करायची एवढंच तुम्हाला जमतंय. खरं तर संदीप देशपांडे यांनी पेट्रोल डिझेल हे वाटण्यापेक्षा संदीप देशपांडेंच्या स्वभावानुसार सुपाऱ्या वाटल्या तर जास्त फायदा होईल. खूप खूप धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.